अलग अलग समितियों में काम करेंगे और 21 लोगों का पूरा टीम हम महाराष्ट्र के हर बूथ तक जाकर बूथ मैनेजमेंट अच्छी तरह से करके लोकसभा में जो हम सीखे हैं उससे आगे जाएंगे और मुझे लगता है हम चुनाव जीतेंगे। सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी फडणवीसांवर टीका करायचं म्हटलंच नाही। सुप्रिया सुळेंनी म्हटलंय की मी टीका करा असं म्हटलंच नाही फडणवीसांवर। नाही, त्यांनी जे म्हटलं काल की एकनाथजी आपसे बैर नाही और फडणवीसजी आपकी खैर नाही, हे त्यांच्या प्रवक्त्याकडनं बाहेर आलं आहे। एकनाथजी आपसे बैर नहीं, फडणवीस जी आपकी खैर नहीं, इसका मतलब क्या निकलता है? सब लोग मिलकर फडणवीस जी को टारगेट बनाना चाहते हैं, क्योंकि ये बात मालूम है कि 14 से 19 जिस प्रकार से देवेंद्र जी ने मुख्यमंत्री रहकर महाराष्ट्र को सामने लेकर जाने का प्रयास किया, 40 साल पीछे आया हुआ महाराष्ट्र 14 से 19 में सामने आया और आज भी वो एकनाथ शिंदे जी के साथ काम कर रहे हैं। सबको मालूम है कि देवेंद्र जी एक बार सरकार में आ जाते हैं तो उनकी दुकानदारी बंद हो जाती है और उनको ये भी डर है कि आगे के 5 साल 24 से 29 एक तरफ मोदी जी प्रधानमंत्री है और महाराष्ट्र में फिर महायुति की सरकार आएगी तो हमारी पॉलिटिकल दुकानदारी बंद हो जाएगी। इसलिए सारे लोग चिंता में है कि देवेंद्र फडणवीस जी नहीं आने चाहिए। मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देखील निवडणुकीनंतर ठरवला जाईल। नाही, आता तर माननीय एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहेत, पण आता पुढच्या काळामध्ये आमचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचे हे तीनही नेते देवेंद्रजी असतील, एकनाथजी, अजितदादा हे बसून निर्णय करतील। आम्हाला मुख्यमंत्री पदाची घाई नाही आहे, मुख्यमंत्री पदाकरता कुणीच काम करत नाही आहे। आमचे महायुती पक्षही त्या ठिकाणी फार आग्रही मुख्यमंत्री वगैरे वगैरे। उलट महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे रुसून बसले आहेत, उद्धव ठाकरे रुसून बसले आहेत। ते दिल्लीला गेले, 2 दिवस काँग्रेसच्या नेत्याकडे फिरले, त्यांच्या घरी जाऊन आले, राष्ट्रवादीच्या शरद पवारजीकडे जाऊन आले, पण त्यांचं नाव कोणी जाहीर करायला तयार नाही। त्यामुळे काल ते सांगलीत गेले नाही, काल ते त्या ठिकाणी सांगलीच्या राहुल गांधीच्या कार्यक्रमाला गेले नाही। याचा अर्थ आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री त्यांचा चेहरा मान्य करायला तयार नाही। लोकसभेत त्यांनी उद्धव ठाकरेंना पुढे करून थोडी सहानुभूती मिळवली, पण मला वाटतं आता मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारजी त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना पुढे न्यायला तयार नाही। शरद पवारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या जयदीप आपटेच्या बचावासाठी जे कायदे पंडितांची फौज उभी केली आहे ती पूर्णपणे भाजपशी संबंधित आहे। संजय राऊतांना रोज काहीतरी खोटं बोलायचं असतं, त्यामुळे ते खोटं बोलत असतात। शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांसोबत 2 बैठका झाल्या। भैया नितिन गडकरी जी हमारे नेता ही है, वो महाराष्ट्र से दिल्ली में हमारे बड़े नेता है, महाराष्ट्र के नागपुर के हैं और हमारे कद्दावर नेता है, वो पूरा जवाबदारी से पहले से काम करते हैं। ऐसा किसने कहा कि उनको नया कुछ ले रहे? वो तो हमारे कोर ग्रुप के प्राइम मेंबर है, फर्स्ट मेंबर है और हमारे पार्लियामेंट्री बोर्ड के मेंबर है हमारे महाराष्ट्र में सभी प्रक्रिया में। और नितिन जी को तो पूरा महाराष्ट्र हार्ट से, हृदय से जानता है, हृदय से प्यार करता है और भारतीय जनता पार्टी के लिए वो तो पूरा कूद पड़ते हैं। तो इस बार भी भारतीय जनता पार्टी का उज्जवल भविष्य के लिए, भारतीय जनता पार्टी को जिताने के लिए नितिन जी पूरी ताकत से कूद पड़ेंगे, इसमें आप कोई शंका लेने की जरूरत ही नहीं है। देखिए, एक बड़ा वर्ग है नितिन जी को मानने वाला, मोदी जी की सरकार में सबसे दिलदार, सबसे डेवलपमेंट में जिन्होंने पूरा महाराष्ट्र और देश को आगे लेके गए, ऐसे नितिन जी का स्वभाव, उनका रहन सहन, उनका गरीब के लिए काम, नितिन जी का एक वर्ग है, नितिन जी पार्टी के लिए एक बहुत आदर्श है। तो मुझे लगता है उनका चुनाव में वो आते ही है। लोकसभा में उन्होंने 15 दिन महाराष्ट्र में दिए, विधानसभा में महीना भर देंगे। और सारे हम कार्यकर्ता जो यहाँ पर खड़े हैं, वो नितिन जी उस समय जो राज्य के अध्यक्ष होने के समय और देश के अध्यक्ष होने के समय जो भारतीय जनता पार्टी के लिए काम किया है, भाजपा के उज्जवल भविष्य के लिए, महायुति की सरकार लाने के लिए नितिन जी निश्चित रूप से हमारे साथ पूरे एक मना देने वाले हैं। जयंत पाटलांनी म्हटलंय की शब्द छल करण्यात देवेंद्रजी पटाईत आहेत। शब्द छल करण्यामध्ये देवेंद्रजी कधीच काम करत नाही, महाराष्ट्राचा विजनरी व्यक्तिमत्व म्हणून काम करतात। शब्द छल करण्याचा सकाळपासूनचा ठेका हा शरद पवारांच्या लोकांनी घेतलाय, इकडे उद्धव ठाकरेच्या लोकांनी घेतलाय
इकडे काँग्रेसचे लोक दिवसभर शब्दछल करतात, त्यांनी तो ठेका उचललाय. देवेंद्रजी तर दिवसभर विकासाच्या कामावर चर्चा करतात. एकनाथ खडसेंनी मी सकाळीच सांगितलं की जागा वाटपाबद्दल काही फार रिझर्वेशन नाही आहे. महायुतीचं सरकार येण्याकरता ज्याला ज्या ठिकाणी ज्यांचं त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये चांगले उमेदवार, त्या ठिकाणी जिंकण्याची परिस्थिती, हा आग्रह नाही आहे. कोणी 60 लढावं की कोणी 80 लढावं, कोणी 90 लढावं, कोणी 160 लढावं, हा आग्रह नाही आहे. महायुतीचं सरकार आग्रह आहे. 14 कोटी जनतेकरता महायुती आली पाहिजे आणि मोदीजीच्या पुढच्या 5 वर्षाच्या केंद्र सरकारचा संपूर्ण जो योजनाबद्ध पद्धतीचा विकास आहे तो महाराष्ट्रामध्ये पोहोचला पाहिजे, याकरता महायुती पाहिजे आहे. आपल्याला माहिती आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 15 योजना बंद केल्या होत्या. आता महाराष्ट्र त्याला समोर जाणार नाही. जर एखाद्या वेळी चुकीचं मत महाविकास आघाडीचं 50 ते 60 योजना बंद करतील अशी परिस्थिती आहे. महाविकास आघाडीचे लोक, काही लोक तर कोर्टात गेले, आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रातल्या हायकोर्टात गेले, नागपूरच्या संपूर्ण योजना बंद झाल्या पाहिजे म्हणून. त्यामुळं मला असं वाटतं आमची प्रायोरिटी जी आहे ही प्रायोरिटी महायुतीचं सरकार आणण्याची आहे. 14 कोटी जनतेच्या भल्याकरता आम्ही काम करण्याचे आमचा विचार आहे. मणिपूरच्या परिस्थितीवर संघप्रमुखांनी चिंता व्यक्त केलेली आहे. परिस्थिती सुधारायला हवी असं काल ते पुण्यात भाषणात बोलले. असं आहे, हा सामाजिक प्रश्न आहे. सर्वच पक्षांनी, सर्वच समाजांनी अशा प्रश्नाकडे आणि सरकारने एकत्र येऊन काम करण्याचं हे काम करण्याच्या त्यांच्या बोलण्यातनं मला वाटतं असं आलं आहे की सर्व समाज, सर्व पक्ष आणि सर्वांनी आपल्या मनातले सर्व बाजूला करून, रिझर्वेशन बाजूला करून, सामाजिक प्रश्न म्हणून मणिपूरच्या घटनेमध्ये सर्वांनी हाताला हात लावून काम केलं पाहिजे. तिथल्या व्यवस्थेवर काम केलं पाहिजे, तिथल्या परिस्थितीवर काम केलं पाहिजे असं मला वाटतं. पंतप्रधान विदर्भाच्या दौऱ्यावर आहे.